वाव मंडळी नमस्कार नमस्कार वाव, नमस्कार। वाव 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 क्या चल रहा है इथे सगळं आज आपल्याकडे कापसाची बोंड दिसत आहेत आणि दोन आपल्या इकडे कापस आणि सगळे पांढरे पांढरे छान काय चाललंय हे कापसाची बोंड म्हणजे त्याला काय म्हणतात माहितीये का? ह्याला म्हणतात पांढरं सोनं। सोन्याचा रंग कसा असतो बघू इकडे आणि इकडे इकडे त्या हे बघा हे सोनं आहे हो की नाही हे आणि सोन्याचा रंग कसा असतो पिवळा सोनेरी पण हे काय आहे हे सोनंच आहे आणि ते पांढऱ्या रंगाचं आहे म्हणून याला म्हणतात पांढरं सोनं। आणि खरोखर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये कापूस हे अत्यंत महत्त्वाचं पीक होतं एकेकाळी म्हणजे साधारण एक 70-80 वर्षापूर्वीचे लोक असं सांगतात कन्फर्म की 1 क्विंटल कापूस त्यांनी विकला की त्यांना 3 तोळे सोनं विकत घ्यायला यायचं। 3 तोळे म्हणजे 3 गुणिले 12 36 ग्रॅम सोनं हे येत असे। मध्यंतरीच्या काळात म्हणजे गेल्या एक 40 वर्षापूर्वी 1 क्विंटल कापूस विकला तर 1 तोळा सोनं यायचं म्हणजे 12 ग्रॅम सोनं यायचं। आणि आजच्या परिस्थितीमध्ये मोस्ट मॉडर्न 1 क्विंटल कापूस विकला तर 1 ग्रॅम सुद्धा सोनं आता येत नाही। शेतकऱ्यांच्या ह्या सोन्याची किंमत ही अशी झाली आहे परंतु SRTने त्याला फार प्रचंड उभारी दिलेली आहे। हे जे इतकं सुंदर दिसणारी फांदी आहे तुम्हाला बघायला आवडली काही बघू 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 हे कसं वाटतंय कसं छान वाटतंय की मस्त आहे ना? आपल्या शेतामधली आहे का ही SRTच्या शेतामधली ओके म्हणजे SRTचे जे शेतकरी आहेत SRT म्हणजे जे सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक जे आहे बाबांनी ज्याची सुरुवात आपल्या इकडे केलेली त्याचा शोध लावलेला आहे बिना नांगरणी आणि बरेच वेगवेगळ्या प्रकारची ती शेती आहे ती SRT शेती तर त्याचे जे शेतकरी आहेत त्यांच्या शेतामधला हा आणलेला आहे बरोबर त्यांच्या शेतामधला हा कापूस आहे आणि कुठला जिल्हा किंवा आणि हे आहे यवतमाळ यवतमाळचं आहे का अरे वा वा आणि तिथून आता ही SRTची शेती जेव्हा खूप जोरात पुढे जातीये तेव्हा तिथे आम्हाला एका मोठ्या कंपनीचे म्हणजे टेक्नोक्राफ्ट इंडिया लिमिटेड नावाची कंपनीचे मोठे अधिकारी आम्हाला भेटायला आले होते कारण त्यांना ते कापसापासून कपडे तयार करणं पूर्ण म्हणजे कापसाचं जिनिंग त्याचा धागा तयार करणं कापड करणं आणि कपडा करून तो एक्सपोर्ट करणं अशा प्रकारे ते काम करणाऱ्या मोठ्या कंपनीचे अधिकारी आम्हाला भेटायला आले होते त्यांनी हे आमच्याकडे मागितलेलं आहे। हे जे आहे हे पारंपरिक पद्धतीने पिकवलेला कापूस आहे आणि हा SRT पद्धतीने पिकवलेले त्याची बोंड आहेत। बराच गुबगुबीत आहे मोठा आहे आणि शुभ्र वाटतोय जरा शुभ्र वाटतो बरोबर शुभ्र वाटतोय हा आणि मऊ आहे गुबगुबीत आहे मस्त एकदम बरोबर। आणि हा जो आहे याच्यामध्ये बऱ्यापैकी कचरा आहे मॅक्स सारखा गुबगुबीत आहे हा ह्याच्यामध्ये खूप कचरा आहे ह्याचा रंग सुद्धा थोडासा ऑफ व्हाईट आहे बरोबर पण ह्या सगळ्यापेक्षा कापसाचा धाग्याची लांबी आणि त्याची ताकद ही फार महत्त्वाची असते। त्याची तपासणी करण्यासाठी हा आम्ही खास मुद्दामून घेऊन आलोय आणि मुंबईला भारत सरकारचं कापसाशी संबंधित सगळ्यात महत्त्वाचं संशोधन केंद्र आहे तिथे हा आता एका IITच्या सायंटिस्टच्या मार्फत हा कापूस तिथे जाणार आहे आणि तिथून हा तपासून येईल त्यावेळेला आपल्याला खरं त्याचं अनालिटिकल इन्फॉर्मेशन कळेल। परंतु आणि काय माहितीये का आभार आम्हाला तो एवढा आवडलाय की आम्ही आता त्याची झाडं लावणार आहोत। पण कापूस आपल्या इकडे होतो का आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये कापूस होतो आपल्याकडे अजून नाही चालत नाही बरोबर कापसाची वेचणी म्हणजे हार्वेस्टिंगला म्हणतात वेचणी म्हणजे वेचणी कशी करायची माहितीये का हे बघा नाही हे बघ हे जे आहे ना हे आता ही कापसाची बोंड आहेत हे बोंड सुकलंय त्यात बोंड सुकणं आणि पूर्ण फुटणं हे पण महत्त्वाची क्वालिटी आहे। आता आम्हाला हे सगळं माहिती नव्हतं तर बोंड सुकणं आणि फुटणं मग तिथे काय करतात बाया ते असे कापड बांधतात आणि हे जे बोंड आहे हे बोंड आता ही 2 बोंड आहेत तिथे ही वेगवेगळी बोंड आहेत तर त्या बायका हे असं धरतात आणि असं ओढतात असा तो कापूस येतो आणि तो असं तिथे पिशवीत ठेवतात धर घे तुझ्या हातात हे बघा परत बघा हे जे आहे हे असं धरतात आणि असं ओढतात आणि तो सगळा कापूस आला हातामध्ये की समजायचं की हा कापूस फार चांगला आहे। व्हेरी गुड। सो हे जे कापूस आहे
हे पांढरं सोनं. बरोबर. आणि मला वाटतं कापूस आपल्याकडे एवढा चांगला होता म्हणून ब्रिटिशांनी सुद्धा आपल्याकडे ते सगळे कापसाच्या गिरण्या वगैरे त्यांचं आपल्या भारतावर आक्रमण हे त्या कापूस हा वन ऑफ द रिझन्स असू शकतो. मसाले आणि कापूस. कापसापासून धागा विणायचं पहिलं तंत्र हे भारतामध्ये महाराष्ट्रामधले यवतमाळमध्ये एका ऋषींनी शोधून काढलं आणि ते फार महत्वाचं आहे. त्यामुळे कापूस हा मूळ भारतीय ज्याचं पांढरं सोनं म्हणून उल्लेख केला जातो. बरोबर. तर त्याचा धागा कसा मोजतात हेही आम्हाला माहिती नव्हतं. तिथल्या एका अधिकाऱ्याने ते दाखवलं आम्हाला. तर ही एका बीच्या भोवती ह्या इथे मध्ये त्याची बी आहे. ही इथे बी आहे. तर बी पासून हा कापूस वेगळा करतात असा. ही बघा, हे बी पासून ही जी बी आहे त्या बीला म्हणतात सरकी. या सरकीमध्ये अत्यंत उच्च दर्जाचं हे बघा, बरोबर, ह्यांनी काढलेलं आहे, तेल असतं ना त्याच्यात. उत्तम दर्जाचं तेल असतं. खायला पण वापरतात ते. हो, ते खायला वापरतात. म्हणजे पोटॅटो चिप्स, प्रिंगल्स किंवा प्रिंजल्स पोटॅटो चिप्स ह्याच्यामध्येच केली जातात. आणि हे बियापासून कापूस वेगळा काढला की हे असा तो घेतात आणि असा ते हे करतात त्याला. आणि ही अशी केली की मग त्याची ही अशी लांबी मोजतात. ही अशी कापसाच्या धाग्याची लांबी मोजतात ही. आणि तो जो धागा आहे ती लांबी म्हणजे त्याचं स्टेपल म्हणतात. ती स्टेपल लेग. काढ. हे बघ, ही कशी काढते बघा. काढ. बरोबर. आणि जेव्हा याला 5 पाकळ्या असतील तर हे कापूस बोंड जास्त चांगलं. आता हे शेवटचं कापसाची बोंड आहे, त्याला 4च पाकळ्या आहेत, त्याला 5 पाकळ्या. हे चांगलं. पण हे जे आहे म्हणजे एसआरटीच्या कापसाला 5 पाकळ्यावाली बोंड जास्त असतात. बरोबर. आणि पारंपरिकला 4 पाकळ्याची किंवा 3 पाकळ्याचीच बोंड असतात. बरोबर. पण आता हे शेवटची वेचणी राहिली आहे. म्हणजे आता पाऊस जाऊन आणि हे तर शेवटची वेचणी चालू आहे. म्हणजे चांगला भाग. म्हणजे पारंपरिकवाले कापसाची शेतं होती ती ऑक्टोबरमध्येच केव्हा खाली झाली, ती संपली आता. पण एसआरटीचे शेतकऱ्याचे अजून वेचणी चालू आहे आणि त्याला म्हणतात परतडचे हा कापूस आहे. छान. सो आपण कधीतरी एकदा, कारण हे आपल्यासाठी खूप नवीन आहे. कापूस हा नवीन आहे म्हणजे आपण सगळेजण कपडे घालतो त्याचे, पण कापूस ॲज अ पीक आपला सगळ्यासाठी रायगड जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्राच्या कोकण भागामध्ये राहणाऱ्यांसाठी खूपच नवीन आहे, वेगळं आहे. इव्हन आपल्या शेतकऱ्यांना सुद्धा नवीन आहे. वाव, हे बघा केवढा कापूस गोळा केलेला आहे आभानी. आणि अजूनही बाकी रमानी पण गोळा केला. सो आपण कधीतरी एकदा आभा रमाबरोबर चालेल शेखावा, आपण एकदा जाऊन बघूया कापूस कसा केला जातो, त्याच्यापासून ह्या बिया कशा वेगळ्या केल्या जातात आणि बिया कशा वेगळ्या केल्या जातात आणि त्याचा धागा कसा काढतात, त्याचं तेल कसं करतात, कापड कसं तयार करतात, कसं रंगवतात, कसे कपडे करतात. खूप त्याचे कापसावर आधारित फार मोठे इंडस्ट्री खूप मोठी आहे. बरोबर. सो ग्रेट, छान, थँक्यू. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खालती आपली एसआरटी तंत्रज्ञान जे आहे त्याची लिंक जी आहे सगळी बाबांची सगळी पूर्ण माहितीची लिंक मी सुद्धा ह्या व्हिडिओच्या खालती देतो. ठीक आहे. बरोबर. ओके, थँक्यू. धन्यवाद. छान नसते.